पुढची बातमी पुण्याहून। पुण्यामध्ये गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून महायुतीमध्ये सुरू झालेलं वादळ काही केल्या शांत होत नसल्याचं दिसतंय। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता। मात्र रवींद्र धंगेकरांनी आज पुन्हा चंद्रकांत पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत। समीर पाटील हा माझ्यावर चंद्रकांत पाटलांमार्फत मोक्का लावणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। चंद्रकांत पाटलांमार्फत माझ्यावर गुन्हे दाखल कसे करायचे यावर समीर पाटलांचं काम सुरू आहे असा आरोपही धंगेकरांनी केलाय। मी सत्य बोलतो, माझा आवाज कोणीही बंद करू शकत नाही असंही धंगेकरांनी म्हटलेलं आहे। धंगेकरांच्या या आरोपांवर चंद्रकांत पाटील आणि भाजप आता काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांनी जे खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली। मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला। अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले पूर्वी आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हित तो करतोय। त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या। मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे। आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे। माझ्या जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा। म्हणजे साधक माझा प्रश्न होता। ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे। ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता। मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो। दरम्यान धंगेकरांच्या आरोपांवर भाजपच्या प्रवीण दरेकर आणि नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे। रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती। पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतनं चौकटीतच काम करायला लागलं। रवींद्र धंगेकरांना व्यसन घालण्याची आवश्यकता होती। पहिलं सुटारू होते, आता एकनाथ शिंदेकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीतनं चौकटीतच काम करायला लागलं। तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धंगेकरांची भेट झाली होती। यावेळी शिंदेंनी धंगेकरांना काय सांगितलं होतं पाहूया। माझं बोलणं झालेलं आहे। धंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको। त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे। सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वाटता कामा नये, भीती वाटता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे। पुढे जाऊया। एकीकडे ठाकरे